नमस्कार मित्रांनो, आज शनिवार 8 ऑगस्ट 2026. शेतकरी मित्रांनो, बाजार समिती उघडताच आज हळदीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मग हळदीचे बाजारभाव वाढलेत की घसरलेत, सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसतात सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे सेनगाव. आवक आलेली आहे लोकल हळदीला 180 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे शेनगाव या ठिकाणी 17,000 रुपयाचा, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,000 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती मित्रांनो जवळा बाजार. लोकल हळदीला आवक आलेली आहे 205 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 17,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 15,500 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे जिंतूर. नंबर 1 हळदीला आवक आलेली आहे 23 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 16,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,400 रुपये. नंतरची बाजार समिती मित्रांनो भोकर या ठिकाणी 2 क्विंटलची आवक आलेली आहे. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 14,550 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,450 रुपये. नंतरची बाजार समिती रिसोड या ठिकाणी आवक आलेली आहे हळदीला 2,745 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 17,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,500 रुपयाचा. नंतरची बाजार समिती मित्रांनो लोणार या ठिकाणी आवक आलेली आहे हळदीला 600 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 16,750 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 16,725 रुपयाचा. नंतरची बाजार समिती मित्रांनो मेहकर या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 1,020 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळालेला आहे 17,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,500 रुपये. नंतरची बाजार समिती मित्रांनो वसमत कुरुंदा. लोकल हळदीला आवक आलेली आहे 1,003 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 18,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,629 रुपये. मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे वसमत या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 1,178 क्विंटलची. सर्वात जास्त दर मिळाला 17,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,850 रुपयाचा. मित्रांनो नंतरची बाजार समिती आहे सांगली या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 384 क्विंटलची. सर्वात जास्त सांगलीला दर मिळाला 18,950 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 16,225 रुपयाचा.